कालांतराने ते चिडलेत, तापत तापत चाललेत. चला चला की करा सुरू. यावेळेस काय होतंय, फाईन लेग रिजन मध्ये चेंडू थांबला जातोय. तोपर्यंत धावा मिळतील ते ऐकून. नो नो चेंडू, फ्री हिटचा चेंडू. लाईन चला. आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय धीरज. सुवर्ण संधी, मोठा पटका खेळण्याची गोलंदाजीसाठी पाहतोय आपण सादिक सर खरसुंडी संघाकडून. यावेळेस पटका फसलाय, त्याच्या खालती भावसो पवार. होणार होणार नाही चूक, परंतु झेल पकडला जातो, परंतु हा फ्री हिटचा पटका, विकेट मिळणार नाही आहे. धाव मिळते ती 1. नक्कीच शेवटचा महत्वपूर्ण सामना आहे. कोण जिंकेल बघूया. प्री क्वार्टर पास कोण करेल, कारण क्रिकेट आहे, काही पण होऊ शकतं. स्ट्राईकवर आपण पाहतोय दादा पाटील. यावेळेस शरीराचा वेध घेऊन पाठीमागे चेंडू जात होता आणि मिळते ती 1च धाव. बघले तर अद्याप कोणताही मोठा फटका मारू दिलेला नाही आहे गोलंदाजाने. आता स्ट्राईकवर पुन्हा पाहतोय आपण धीरज. यावेळेस फटका फसलाय, स्वतः गोलंदाज तो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू थोडासा दूर राहिला. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. बघले तर उत्कृष्ट सुरुवात बघायला मिळते. अद्याप कोणतीही विकेट दिली गेलेली नाही आहे. गोलंदाजी बघितली तर चांगल्या पद्धतीची बघायला मिळते. एकही मोठा पटका खेळू दिलेला नाही आहे. महत्वपूर्ण सामना आहे. सामना 4 षटकांचा आहे. चला स्पीडअप करा थोडंसं. यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु हवतच कनेक्शन होत नाहीये. 1 धाव पूर्ण केली जातीय. यावेळेस देखील जोरात मारण्याचा प्रयत्न, थोडंसं पंबल पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडून. 1 मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? दुसरी मिळणार नाहीये. बघले तर आता येणारा हा चेंडू असेल शेवटचा चेंडू या षटकातील. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 9. यावेळेस उडवलाय. बघूया काय होतंय. येते ती मोठी विकेट. धीरज बॅक टू द पवेलियन. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 9. 1 विकेट.
न्यू बॅटर आपण पाहतोय बिरा. आता नक्कीच बिरा आणि दादाला खेळावं लागेल. बघितलं तर एक मोठा धक्का नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र खेळावंच लागेल गावासाठी. पाहिलं तर आता गोलंदाजीसाठी पाहतोय आपण बावसो. या अगोदरच्या सामन्यामध्ये नक्कीच दादा पाटील यांना बाद केलं होतं बावसो यांनी. आता बघूया कशा पद्धतीनं खेळ राहते. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक घेऊन येतो तो बावसो. सामना करतील दादा पाटील. यावेळेस रिव्हर्सचा फटका. बघितलं तर क्षेत्ररक्षक धावतायत परंतु खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय तो चौकार. बघितलं तर रिव्हर्सचा फटका आपल्याला उत्कृष्ट बघायला मिळाला दादा पाटील यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पुढील चेंडू बावसो यांचा. सामना करतील दादा पाटील. यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मिळते ती एकच धाव. बघितलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक सिंगल प्राप्त केली जाते. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. लॉंग ऑनची दिशा निवडली आहे परंतु चेंडू थांबवला जातोय. तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात. धावा मिळते त्या पुन्हा एकदा 2. धाव बलकावरती आपण धावा पाहतोय 18. स्पीडअप करा. यावेळेस अलॉंग दी कार्पेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय आणि आलाय तो कडकडीत प्रहार. धावा मिळतील त्या 4. धाव बलकावरती धावा पाहतोय आपण 22. या षटकातील येणारा शेवटचा चेंडू. आता बघितलं तर 22 धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती येणारा शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस उडवलाय आणि काय झालंय बघूया. चेंडू थांबलाय आतच. येते ती विकेट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 22. 2 बाद.
गोलंदाजीसाठी पाहतोय आपण न्यू गोलंदाज बाळा. न्यू बॅटर बघितलं तर संदीप. स्ट्राईकवर आपण पाहतोय दादा. चला थोडं स्पीडअप करा, कृपया वेळ घेऊ नका. या वेळेस डान्सिंग डाऊन ट्रॅक मारण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. मिड विकेटची दिशा निवडली आहे. दोघांनी चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं मिसफिल्ड बघायला मिळत आहे. तोपर्यंत धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. या 2 धावेच्या मदतीने धावबलकावरती धावा झालीत 24. 4 षटकाचा सामना आहे. तिसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. या वेळेस लॉंग ऑफची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकच धाव प्राप्त होतीये. धावफलकावरती धावा झालेत 25. यावेळेस उत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय तो चौकार. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 29. उत्कृष्ट फटका बघायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळेस रिव्हर्सचा फटका. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू होतोय फरार. जातोय तो रस्त्याच्या पलीकडे. येतोय तो चौकार. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 33. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी बघायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. संदीप आणि दादा पाटील. यावेळेस शफल होऊन स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु येतोय तो डॉट चेंडू. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 33. 11च्या सरासरी धाव फलक धावताना आपण पाहतोय, कारण शेवटचा सामना आहे. प्रेशर गेम आपण बघतोय. गानंद विरुद्ध खरसुंडी प्री क्वार्टर 5चा हा सामना. जो जिंकेल तो 9 तारखेला आपल्याला खेळताना बघायला मिळेल. बघले तर पहिल्या दिवशी दिगंची, त्यानंतर दुसऱ्या दिवशी निमसोड प्री क्वार्टर पास होताना आपण पाहिले. आज कोण होईल बघूया. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण संदीप. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण संदीप. सामना करतील दादा पाटील. यावेळेस उडवलाय आणि ते विकेट.
चला न्यू बॅटर मैदानात दाखल व्हा. न्यू बॅटर पण पाहतोय अशोक डिगे. चला स्पीडअप करा. 5:30 वाजलेत. येणारे शेवटचे 5 चेंडू. बघूया किती धावा जमवल्या जात आहेत येणारे 5 चेंडूवरती. यावेळेस फटका फसलाय आणि बळी यांच्याकडून झेल सोडला जातोय. मी त्याची एकच धाव. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका तिथे जरूर क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो आणि मी त्याची एकच धाव. यावेळेस बघितलं तर एक धाव प्राप्त होतीये. आतापर्यंत यशटक पाहिलं तर उत्कृष्ट बघायला मिळत आहे. कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाही. यावेळेस देखील येथे ती एकच धाव. उत्कृष्ट षटक बघायला मिळत आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल. शेवटचं षटक कोणत्याही जास्त प्रमाणात धावा खर्च केलेल्या नाही आहेत. एक विकेट देखील मिळवली आहे. यावेळेस देखील एक धाव प्राप्त झाली आहे. विकेट. 38 धाव संख्या झाली. 39 करायचा आहे.
चला स्पीडअप करा. बघितलं तर 4 षटकामध्ये बनवायच्या आहेत त्या 39. चला 39 बनवायचं आहे. चला स्पीडअप घ्या. चला 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 चला. अंधार पडत चाललाय. 4 षटक सूर्यदेवताच्या उजेडाने संपवायची आहेत. चला स्ट्राईकवर आपण पाहतोय बावसो, नॉन स्ट्राईकला शशी. 24 चेंडू 39. बघूया कोण होत आहे प्री क्वार्टर पास. एकोणचाळीस बनवायचं आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय दादा पाटील पहिलं षटक घेऊन. स्ट्राईकवर भावसो. चला स्पीडअप करा. पहिला चेंडू यावेळेस मिड ऑन क्लिअर केले जात आहे आणि येतोय तो चौकार. धावा मिळतील त्या 4. पुढील चेंडू यावेळेस देखील स्क्वेअर लेगची दिशा दाखवली आहे. चेंडू थांबवला जातोय बघा. एकूण धावा मिळतील त्या 4. पुढील चेंडू सामना करतील भावसो. यावेळेस हळवार पद्धतीने ढकललेला हा चेंडू यावेळी रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायरचा आहे. चला आउट नाहीये. चला ओके. पुढील चेंडू
यावेळेस बघा झालीये चूक आणि चेंडू जातो गोलंदाजीसाठी पाहतोय आपण दीपक धावफलकावरती धावा पाहतोय आपण 20 एक षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राइकवर आपण पाहतो शशी यावेळेस ते तर्रार चेंडू बघायला मिळतोय येतोय तो डॉट चेंडू पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू बघायला मिळतोय दीपक यांचा यावेळेस रिव्हर्सचा पटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा येतोय तो डॉट चेंडू चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली 2 चेंडू उत्कृष्ट पद्धतीचे टाकले गेलेत यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक धावा देतोय चेंडू थापून फेकी होईल तोपर्यंत धावा मिळतील त्या 2
पुढील चेंडू दीपक यांचा सामना करतील शशी. यावेळेस रिव्हर्सचा पटका. अपील जरूर केली जाते. बघूया काय. येतोय तो डॉट चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. या षटकातील उत्कृष्ट षटक टाकलं जात आहे दीपक यांच्या माध्यमातून. नक्कीच बघितलं तर पहिलं षटक खूप महागडं आपल्याला बघायला मिळालं 20 धावांचं. यावेळेस देखील चांगल्या पद्धतीचा फटका बघायला मिळाला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव मिळते ती 1. येणारा शेवटचा चेंडू. हा चेंडू फार निर्णायक. येणारे 13 चेंडू 16 धावा. काही पण होऊ शकतं. क्रिकेट आहे. हा चेंडू फार महत्वपूर्ण असणार आहे. 13 चेंडू 16. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक मिळाली. दुसरी मिळते का. आणि 2 प्राप्त झालेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि धावा मिळाल्या त्या 2. येणारी 12 चेंडू 14. 12 चेंडू 14. 12 चेंडू 14. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. राऊंड द विकेट मारा करताना आपल्याला बघायला मिळतील संदीप. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येत आहे तो संदीप. यावेळेस उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आणि भेटते ती फक्त आणि फक्त एकच धाव. महत्वपूर्ण सामना करो या मरो. यावेळेस देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉइंटच्या दिशेने हा मारलेला फटका. एकच धाव प्राप्त होतीये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण सामना. यावेळेस उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. डीप होणारा हा चेंडू फलंदाजाला समजू शकलेला नाही. येतोय तो डॉट चेंडू. नक्कीच कोण जिंकेल कोण हरेल माहिती नाही, परंतु सामना अगदी रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचलाय.
बघितले तर नक्कीच उत्कृष्ट सामना बघायला मिळतोय आपल्याला मैदानादरम्यान. घाणंद विरुद्ध खरसुंडी हा सामना पाहतोय. यावेळेस बघितलं तर 2 धावा प्राप्त होत आहेत. आठ चेंडू 10. आठ चेंडू 10 पाहिजेत. आठ चेंडू 10. यावेळेस उडवलाय. आता बघा झेल सोडली की मॅच सोडली काय माहिती नाहीये. बघा काय झालंय आणि धावा मिळाल्या ते एकूण 7 चेंडू 6. काय पण होऊ शकतं क्रिकेट आहे. यावेळेस रिव्हर्सचा फटका. सामना